लातूरच्या अहमदपूरवरनं अहिल्यानगरकडे जाणाऱ्या महामार्गाच्या लगत असलेले विजेचे पोल पडल्याचा प्रकार समोर आलाय। महामार्गालगत असलेले 26 पोल पडलेले आहेत आणि पोल शेतात पडल्यानं शेतकऱ्यांचं मोठं नुकसान झालंय। अजूनही काही पोल रस्त्याच्या बाजूने झुकल्याचं आपल्याला बघायला मिळतंय। याचा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी त्रिशरण मोहगावकर यांनी। आता आपण आहोत लातूर जिल्ह्यामधून जाणाऱ्या 548D या राष्ट्रीय महामार्गावरती। हा महामार्ग जो आहे तो अहमदपूर ते अहिल्यानगर पर्यंत जाणारा हा महामार्ग आहे। आता या महामार्गावर थांबण्याचं कारण म्हणजे आता आपण जो बघतोय हा वीज पुरवठा करणारा जो पोल आहे, खांब आहे, हा रस्त्याच्या बाजूने झुकल्याचं चित्र आहे। आणि याच लाईन वरती पुढे असलेले अहिल्यानगरकडे जाताना पुढे जवळपास 20 खांब जे आहेत हे कोसळलेले आहेत, पण ते शेतामध्ये कोसळले, त्या बाजूला झुकलेले असल्यामुळे शेतात कोसळलेत। पण हा खांब जो आहे तो रस्त्याकडे आणि याच्या पुढचे सुद्धा 2 दुसरे पोल जे आहेत ते सुद्धा हा खांब पडल्यानंतर पडणार आहेत किंवा याच्या बरोबरीने दुसऱ्या 4 ते 5 खांबांना दबाव पडून ते खांब सुद्धा रस्त्याच्याच बाजूने पडणार आहेत। मग रस्त्या हा महामार्ग आपण याच्यासाठी दाखवतो की या महामार्गावरती रश खूप मोठा वाहतूक आहे आणि त्यामुळं हे खांब पडल्यानंतर जो आहे तो वाहनधारकांना खूप मोठा धोका होण्याची शक्यता नाकारता येत नाही। आणि हे जे खांब आहेत आता झालेल्या या मुसळधार पावसामुळे यांचा जो पाया आहे, बेस आहे, तो अगदी कमजोर झालाय। मुळातच या खांबांच्या बेसमध्ये अगदी कमी प्रमाणामध्ये कॉन्क्रीट टाकून हे खांब उभे करण्यात आले, त्यामुळं हे 20 खांब जे आहेत ते पडल्याचं चित्र पाहायला मिळतंय। आणि मग आता या खांबांना खरं तर पुनर्बांधणी करणं गरजेचं आहे। नसेल तर या रोडवर किंवा या महामार्गावरून वाहतूक करणाऱ्या वाहनधारकांना खूप मोठा धोका होण्याची शक्यता नाकारता येत नाही। त्रिशरण मोहगावकर, NDTV मराठी, लातूर।